भारत आणि पाकिस्तान या दोघेही देशांमध्ये सीज फायर झाल्यानंतर सोशल मीडियावरती बरंच काही घडत आहे. आधी परराष्ट्रमंत्री सचिव विक्रम मिस्त्री यांचं नाव हे व्हायरल होत होतं आणि त्यांना ट्रोल केलं जात होतं आणि आता कर्नल सोफिया कुरेशी यांची चर्चा होते. मध्य प्रदेशातील एका भाजप मंत्र्यानं असं एक विधान केलंय ज्या वक्तव्यानंतर सोफिया कुरेशी यांची सोशल मीडियावरती चांगली चर्चा सुरू झाली. मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकारचे मंत्री कुंवर विजय शहा असं म्हणाले की ज्या लोकांनी आमच्या मुलींचे सिंदूर नष्ट केले होते त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच एका बहिणीला पाठवून त्यांचं बरं वाईट केलं. उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर. मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. या विधानाबाबत काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शहा यांच्यावरती सडकून टीका केली. त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं की हा नीच माणूस भारताच्या शूरकन्या सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान्यांची बहीण म्हणून संबोधत आहे. या नीच वृत्तीसाठी 2 शब्द. आता या मंत्र्यांच्या विधानानंतर लोक असा अंदाज लावत आहेत की मंत्र्यांनी ज्या बहिणीबद्दल वक्तव्य केलं त्या सोफिया कुरेशीच असतील, कारण कर्नल सोफिया कुरेशी ऑपरेशन सिंदूरचा एक महत्त्वाचा भाग होत्या. वाद झाल्यानंतर विजय शहा म्हणाले की माझ्या भाषणाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढण्यात आला. त्याचसोबत त्यांनी एका हिंदी वाहिनीला प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की आम्ही आर्मीचा आणि बहीण सोफिया कुरेशी यांचा अपमान करण्याचा मनात देखील विचार आणू शकत नाही आणि कधीच विचार देखील करू शकत नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आपलं चॅनल KDP न्यूजला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.